गेली 24 वर्ष या ग्रंथ महोत्सवामध्ये लोकरंग शाहिरीचे हा कोणता ना कोणता तरी कार्यक्रम सादर होत असतो. प्रकाश खांडगे यांचं आमच्या कुटुंबियांच्या वरती, सर्व सातारकरांच्या वरती प्रचंड प्रेम असल्यामुळे खांडगे मॅडम आज पंतप्रधानांनी आज तडकाफडकी त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवून घेतल्यामुळे ते दिल्लीला त्यांना जावं लागलं आणि त्यांनी आदरणीय सौ खांडगे मॅडम आणि सुखदा यांनी आज त्यांना इथं पाठवलेलं आहे. त्यांच्या सोबत आलेल्या डॉक्टर सुखदा खांडगे यांनी लोककलेमध्ये PhD केलेली, एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण मी प्रथमतः डॉक्टर सुखदा खांडगे महोत्सवाचं देऊन चिटणीस कार्यवाह सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मी योगेश चिकडगावकर यांना तुम्ही युट्यूबवर पाहिला असेल. योगेश चिकडगावकर यांची कला पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा कलावंत किती ताकदीचा आहे. मी आदरणीय चिकडगावकरांचा सत्कार काकासाहेब पाटील. काकासाहेब पाटील, एक मिनिट मॅडम ना पण घ्या इकडे या, इकडे यांचाही सन्मान. कांबळे साहेब तुम्ही पलीकडे जाओ, इकडे पलीकडे जाऊ, सगळे येतात. हा तुमचं जरा पुढे. हा एक मिनिट सगळे क्लोज. एक दादा थोडं मोबाईल दादा. ग्रंथ महोत्सव समितीचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संघाचे अध्यक्ष आदरणीय वीणा लांडगे सरांच्या हस्ते त्यांचा सन्मान. थोडं पुढे दादा तुम्ही आत जावा. हा एक मिनिट समोर, एक मिनिट. हा एक मिनिट समोर. सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान होते. समोर या सगळे पुढे. हा एक मिनिट समोर. सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना शिवबाई योगेश माणिकराव चिकडगावकरचा अगदी मनापासून क्रांतिकारी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे, ज्यांच्या लेखनातून साकार झालेला आहे, मी नवे आज भारतभरात जगभरात जी आपली महाराष्ट्राची लोककला दिसते, टीव्हीवर दिसत असेल, दिल्लीपर्यंत जगभरात दिसत असेल, ती जर कुणाची कृपा असेल, तुम्हाला सांगतो डॉक्टर प्रकाश खांडगे सरांची. खांडगे सर त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला सदस्य म्हणून दिल्लीला गेलेले आहेत. जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे मला वाटतं. आणि माझ्या नावात चिकटपणा आहे. तुम्ही टाळ्या वाजवायला का चिकटपणा करताय? माझं नाव चिकडगावकर आहे आणि खऱ्या अर्थाने भले आज माझं नाव असेल योगेश चिकडगावकर, खूप माझ्या काही कलाकृती गाजलेल्या असतील, सरांनी जसं सांगितलं यूट्यूबला खूप काही माझे व्हिडिओ आहेत, सगळं खरं आहे. पण खऱ्या अर्थाने आमच्यासारखे हे जे लोककलावंत आज भक्कमपणे तुमच्या समोर उभे आहेत ना, तेच मुळे डॉक्टर प्रकाश खांडगे सरांमुळे. मी अगदी सरांसमोरही खांडगे सरांनी पुढची पिढी ही त्यांच्या घरातून देखील तयार केलेली आहे. त्यांची कन्या अर्थात जन्मदाते आईबाप, सगळे संत पुरुष, महापुरुष आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शोभाई योगेश माणिकराव चिकडगावकर आणि सहकार्यांचा हा मानाचा मुजरा.
नमोगन थोय रे श्री गणपती व सरस्वती नमोगन थोय रे नमोगन थोय माता पिता आदि भजावे माता पिता म्हणजे तू जग सारना हे आदि भजावे माता पिता म्हणजे तू जग सारना हे हे माता पित्याला दूध पाजी अरे अमृताची धारे अरे अमृताची धारे आणि त्याला हाताचा पाळणा माथे याला हाताचा पाळणा माथे विजविलं बाळणा हे आणि याला हाताचा पाळणा माथे विजविलं बाळणा हे बघा नीट लक्षपूर्वक ऐका जी आई 9 महिने जी आई 9 महिने आपल्याला तिच्या उदरात ठेवते प्रसूत कळा सहन करून प्रसंगी मृत्यूला कवटाळून आपल्याला हे जग दाखवते स्वभाव लहानपणी अंधाऱ्या रस्त्याला आपलं बोट धरून उजेडाचा रस्ता दाखवत आपल्याला चालायला शिकवतो तेच आईबाप एकदा म्हातारे झाले की अडगळीची वस्तू वाटायला लागतात नको नकोसे वाटायला लागतात आणि कुठेतरी एका अंधाऱ्या खोलीत अडगळीच्या कोपऱ्यात आपण आईबापाला वस्तू सारखं टाकून देतो अरे जिवंतपणी आईबापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही जिवंतपणी आईबापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही पण मेल्यानंतर त्यांच्या दहाव्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला लाडू पेढे गुलाबजाम इमरती बर्फी सोनपापडी हे सगळं गोड जेवण साऱ्या गावाला जेव घालतो आले का बाबा आईबाप जेवायला नाही येणार सारं गाव गोड जेवण जेवून गेलं पण आईबाप नाही आले अरे मग जिवंतपणी आईबापाला शिळा तुकडा खाऊ घातला असता तर त्यांनी तो अमृताहुरी गोड मारून घेतला असता अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा लेकिन कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा जिसने माँ बाप को अपने पास रखा अरे आई बाप घरी काशीला गेलं येडं आई बाप घरी काशीला गेलं येडं नाही घडलं तीर्थ दिलं बघण्याचं भाडं आई बाप घरी आई बापाला उपाशी तापाशी ठेवतोय लाथा घालतोय नाही मिळालं तू फक्त काशी बघण्याचं भाडं दिलं कारण खरी काशी तुझे घरी आई वडील आहे त्यांच्या चरणाशी सगळ्या 4 धामाची यात्रा त्यांच्या चरणाशी सगळ्या तीर्थक्षेत्राची यात्रा आहे आणि हे मी नाही सांगत देणे न जावे तीर्थाशी देणे न जावे तीर्थाशी बाबांनो 4 धामाची यात्रा घरी आहे काशी घरी आहे मथुरा घरी आहे द्वारका घरी आहे शिर्डी घरी आहे कुठल्याही देवस्थानाला जाऊ नका आई बापाला लाथा घालून उपाशी ठेवून कुठलाही देव पावत नाही आयुष्यभर कुठल्याही देवाला अगरबत्ती लावू नका कुठल्याही देवाला हार फुलं लावू नका भले घरात देवघर ठेवू नका पण आयुष्यभर आई बापाला सांभाळा तो देव देखील तुमच्यावर प्रसन्न होईल तो देव देखील तुमच्यावर प्रसन्न होईल आणि म्हणून कवी काय म्हणतो हातात पाळणा माते Yeah.
कवी वाये अन कवी हैबतीय म्हणे मातेचे कवी हैबतीय म्हणे मातेचे पिते न उपकारण आहे अन कवी हैबतीय म्हणे मातेचे पिते न उपकारण आहे बघा ही आई लहानपणी नेत्राचे दिवे करते नेत्राचे दिवे करते रात्रभर लहानपणी आपल्या पाळण्याजवळ बसून राहत नेत्राचे दिवे करून का माझ्या पोराला अचानक जाग आली तर हा विचार करत करत आई नेत्राचे दिवे करते रात्रभर पाळण्याजवळ बसते अरे बाप काय करतो त्याच पाळण्याची दोरी धरून रात्रभर पाळणा हलवतो तर माझ्या पोराला गाढ झोप लागावी नीट झोप लागावी अरे आई बाप काय करतात आपलं आयुष्य घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात घराची काढा करतात डोळ्याची खासडा करतात पण म्हातारपणी त्याच आई बापाचे डोळे ऑपरेशनवर आले की आई बाप पोराला म्हणू लागतात बाळा डोळे खराब झाले रे दिसत नाहीये अहो अशिक्षित तर अशिक्षित उच्च शिक्षित लोक देखील मी माझ्या मनात सांगत नाहीये समाजात खूप मोठा रोग पसरलाय वृद्धाश्रम नावाचा माझ्या मनात सांगत नाहीये अहो अशिक्षित तर अशिक्षित उच्च शिक्षित लोक डॉक्टर्स इंजिनियर प्राध्यापक उद्योजक सायंटिस्ट काय म्हणतात माहितीये का आई बाबा या महिन्यात जरा पैशाची चणचण आहे पुढच्या महिन्यात करूया अरे लाज वाटू द्या ज्या आई बापाने आपल्याला हे जग दाखवलं त्याच आई बापाला परत दृष्टी देऊन हे जग दाखवण्याची आपली दानत नाहीये का अरे कुठे पैसे देऊन ऑपरेशन करा म्हणतोय सरकारी दवाखान्यात फुकट ऑपरेशन होतं तिथपर्यंत घेऊन जाण्याची पण आपली दानत नाहीये का मी खेडेगावातला आहे भले मुंबईत राहतो पण खेडेगावातली माझ्या माय माऊलीची एका शेतकऱ्याच्या मुलाची माझ्या माय माऊलीची एक छोटीशी कथा सांगतो माझ्या खेडेगावातल्या शेतकऱ्याची माय माऊली रडायला लागली म्हणले बाळा डोळे खराब झाले रे दिसत नाहीये डोळे खराब झाले म्हणले आई काळजी करू नको साताऱ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो म्हणले बाळा साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्येही नेऊन माझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं तर तू काय करशील म्हणले आई काळजी करू नको तुझ्या आशीर्वादाने या वर्षी पीक पाणी चांगलं आलेलं आहे त्याच पिकाच्या पैशातून मुंबई सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई घराघरा रडायला लागली आई पदरानं डोळे पुसायला लागली म्हणले बाळा मुंबईला जाऊन माझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं तर तू काय करशील म्हणले आई काळजी करू नको साताऱ्याला हायवे टच 5 एकर बागायती जमीन आहे ती विकतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात येऊन तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई धाय मोकलून रडायला लागली आई पदरानं डोळे पुसायला लागली पोरानं विचारलं आई काय झालं का रडतीये अगं सगळी प्रॉपर्टी विकतो पण तुझे डोळे बरे करतो म्हणले बाळा माझे डोळे बरे आहे रे माझ्या डोळ्याला काहीच झालं नाही तुझा सोन्यासारखा चेहरा माझ्या या डोळ्यानं मी बघते मी फक्त तुझी परीक्षा बघत होते पोरानं विचारलं आई परीक्षा बघत होती झालो का मी तुझ्या परीक्षेत पास म्हणले हो रे बाळा झालं तू माझ्या परीक्षेत पास तुझ्यासारखं पुत्ररत्न माझ्या कुशीतून जन्माला आलं माझी कुस पवित्र झाली माझी कुस पवित्र झाली मग पोरगा का थांबतो त्याच माऊलीच्या पोटातनं जन्म घेतला पोराने आईला प्रतिप्रश्न केला म्हणले आई
आई दुर्दैवाने माझे जर डोळे खराब झाले तर तू काय करशील? दुर्दैवाने माझे जर डोळे खराब झाले तर तू काय करशील? म्हणले बाळा दुर्दैवाने तुझे जर डोळे खराब झाले ना तर मी तुला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही. मी माझे डोळे काढून तुला देईल. जगात हे फक्त आईच करू शकते. जगात हे फक्त आईच करू शकते. जगात हे फक्त आईच करू शकते. म्हणून सांगतो बाबा तुमच्यापेक्षा लहान आहे, वयानं कमी आहे, पण तरी सांगतो आई बापाला भजा, आई बापाला पूजा. कारण आई बापा शिवाय मोठं दैवत या जगात कुणीच नाहीये. बहीण गेली बहीण परत मिळेल, भाऊ गेला भाऊ परत मिळेल, बायको गेली पोरं बाळा गेले परत मिळतील. पण आई बाप काय एकदा आयुष्यातून निघून गेले परत मिळणार नाही, परत मिळणार नाही. म्हणून आई बापाला भजा, आई बापाला तुझा नव्हे हृदयाच्या मंदिरात आपल्या आई बापाला बसवा आणि देवा समाज त्यांची सेवा करा. आणि म्हणून आमचा कवी काय म्हणतो? आई पत्नी म्हणे मातेच्या पिढीनं उपकार नाही. कुलदैवत आई तुळजा भवानीचा गोंधळ महाराष्ट्रात सर्वदूर घालण्याची प्रथा आहे. अहो नाही घातला गोंधळ तर होतो साऱ्या संसाराचा रौंदळ. हे रौंदळ अहो वाजाला संभाळ. भोळ्या भक्तांचं, साहित्यिकांचं, लेखकांचं, कविवर्यांचं विघ्न दूर पळे. खरं आहे म्हणते गोंधळी बुवा, खरं आहे. महाराष्ट्रात
हा. आपल्या देवीनं हा. कुठं कुठं ठाणं मांडलं आहे हा. आणि अवतार घेतला आहे हा. हे भोळ्या भक्तांना जरा समजून सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे. ऐकायला पाहिजे. अहो म्हणले जिथं जिथं देवीनं आपला अवतार घेतलेला आहे तिथं तिथं आपलं देवीनं ठाणं मांडलेलं आहे. पहिलं ठाणं म्हणले कोल्हापूरची अंबाबाई, दुसरं ठाणं म्हणले तुळजापूरची भवानी आई, तिसरं ठाणं म्हणले माझी माहूरची रेणुका आई. हे तीन पूर्ण शक्तीपीठ आहे, हे तीन पूर्ण शक्तीपीठ आहे. आणि अर्ध जे शक्तीपीठ आहे ते म्हणले माझी खांद्याची आई, भुवनीची सप्तशृंगी आई. अशा या 3.5 शक्तीपीठात जिथं जिथं देवीनं अवतार घेतलेला आहे तिथं तिथं देवीनं आपलं ठाणं मांडलेलं आहे. तर खरं आहे म्हणतं गोंधळी बुवा, खरं आहे. सगळे गोंधळ हा. वगळता हा. तर समाजात असे कुठल्या प्रकारचे गोंधळ आहेत? माझ्या आवडीचा प्रश्न विचारला. समाजातला हा देवीचा मुख्य गोंधळ सोडून हा. समाजात असे असंख्य प्रकारचे गोंधळ आहेत. कुठले? अहो घरात गोंधळ, दारात गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, गल्लीत गोंधळ, दिल्लीत गोंधळ, गल्लीत गोंधळ, दिल्लीत गोंधळ, नवऱ्याचा गोंधळ, बायकोचा गोंधळ, मामाचा गोंधळ, मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ, म्हातारीचा गोंधळ. अहो काय इथं चांगलं आपलं गोंधळ चालू आहे आणि तुम्ही काय म्हातारीचा गोंधळ लावलाय? हा अहो म्हणजे समाजात असे लई प्रकारचे गोंधळ असतात. पहिला गोंधळ म्हणजे बाप लेकाचा. खांडगे मॅडम, जमाना फार वाईट आला. आताचं पोरग बापाला बाप म्हणत नाही. आताचं पोरग म्हणतं कसं? कसं? मॉडर्न युगातलं पोरग हा. माझा बाप वरती जातो का दामले साहेब ऐका. वरती म्हणजे गच्चीवर नाही, डायरेक्ट तुळशी पत्र घेऊन वरती. माझा बाप वरती जातो का आणि त्याच्या इस्टेटीचा मालक होतो कवा. हे होतो कवा ग माय. म्हणून आम्ही नेहमी आमच्या कार्यक्रमातून प्रबोधन करत असतो आणि मी नेहमी प्रबोधनातूनच कार्यक्रम करतो. आज इथे एकच सांगतो, मर्यापर्यंत पोरांच्या नावावर सातबारा करू नका, नाहीतर तुम्ही आयुष्यातून कोरे होऊन जा. मरेपर्यंत. अरे संतति ऐसी निर्माण करो, अरे संतति ऐसी निर्माण करो जो तुम्हारे लिए संपत्ति निर्माण करे, ना कि संतति के लिए संपत्ति निर्माण करो, ना कि संतति के लिए संपत्ति निर्माण करो. मरेपर्यंत काय करायचं? सातबारा पोराच्या नावावर नाही करायचं, नाहीतर आपण आयुष्यातून आणि घरातून कोरे झालोच म्हणून समजा. हा झाला म्हणजे बाप लेकाचा गोंधळ. आता पुढचा गोंधळ म्हणजे माझ्या लय आवडीचा लय इंटरेस्टिंग. तो यांनाही चुकला नाही, तो यांनाही चुकला नाही, जो तुम्हालाही चुकला नाही, जो खांडगे मॅडमलाही चुकला नाही, जो कांबळे सरांनाही चुकला नाही, जो चिटणीस सरांनाही चुकला नाही, आणि ग्रंथ महोत्सवात बसलेल्या सगळ्यांना कुणाला चुकला नाही. अहो साधू संतांना चुकला नाही, देवादिकांना चुकला नाही. असा पुरातन काळापासून चालत आलेला गोंधळ म्हणजे सासू सुनेचा. त्या दोघी तिघी माय मावले पहा काय हसले. सून आणि सासू कोणी बरोबर आलेली का? सुना एकत्रित बसल्या. गेला तर काय सासू, पूर्वीची सासू सुनेला त्रास द्यायची, सुनेचा जाच करायची. तेव्हा सून काय म्हणायची? माझी सासू रानात जाती कव्हा, माझी सासू शेतात जाती कव्हा, आणि मी दुधात 2-4 भाकरी चुरून खाते कव्हा. हे खाते कव्हा ग हे. पण म्हणले आता जमाना बदलला. आता म्हणले मॉडर्न युग आलं. चेंज जनरेशन. अहो हे काय? अहो जनरेशन एवढं चेंज झालं म्हणून मी एवढा पुढे आलो. असं आहे का? जनरेशनच एवढं पुढे आलं. आता म्हणले
सासूची जागा सुनेने घेतली मुलगी शिकली प्रगती झाली लाडकी बहीण योजना देखील मिळाली मुलगी ब्युटी पार्लर मध्ये जायला लागली सून हापिसात जायला लागली सून कॉलेजात जायला लागली सून ब्युटी पार्लर मध्ये जायला लागली आता ती सून आपल्या सासूला त्रास द्यायला लागली जाच करायला लागली काय हसुरायला तो मधला पडला बरं ते हाताही वरती करणार नाही त्यांना जर विचारलं ना कुठल्या सुनाला तुला बाई त्रास होतो का माझी सून कॉलेजात जाती का माझी सून ब्युटी पार्लर मध्ये जाती का आणि पोरांचे गुड्डे बिस्किट चोरून खाते का हे खाते का आणि असे समाजातले गोंधळ होऊ नये म्हणून मुख्य हा देवीचा गोंधळ घालायचा असतो आता म्हणजे मुख्य गोंधळाला सुरुवात केली पाहिजे आता या गोंधळाला त्या तुळजा भवानी आईला त्या अंबाबाईला आणि वेळेनुसार आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लोककला जास्तीत जास्त दाखवायची आहे त्याच्यामुळे सगळ्या लोककला थोड्या घेऊन कार्यक्रमात पुढे जायचं आहे आता या गोंधळात कोल्हापूरच्या अंबाबाईला बोलवायचं आईला सांगायचं आई या ग्रंथ महोत्सवाचं इथे सुंदर आयोजन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून हे आयोजन केलं जातं या आयोजकांना तू भरभरून आशीर्वाद दे पुढे अनेक कालखंडापर्यंत हा ग्रंथ महोत्सव चालावा अशी आपण आईच्या चरणी प्रार्थना करूया आणि आईला या गोंधळाला बोलूया माझ्या मानधनातले मी 500 रुपये तुम्हाला देतो मग हसा काय काळ्या बनवायची जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांनी QR कोड पाठवून द्या मी 500 रुपये पाठवून द्या कोणाचे दिले म्हणून तुमचे ठेवणार आणि मग अंबाबाईला त्यांना कळालंही नसेल कोणाचे दिले म्हणून तुमचे ठेवणार आत्ता कळालं त्यांना आणि आई गंबाबाई आज आली गोंधळाला आई गंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला आली गोंधळाला
आमच्या सातारा जिल्ह्यातलेच आहेत, वाई गावचे आहेत, पारंपरिक गोंधळी आहेत, उत्कृष्ट संबळवादक आहेत, खांडगे सरांचे विद्यार्थी आहेत, माझेही विद्यार्थी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे करपल्लवी करतात सर. बोटांवर सांकेतिक भाषेवर नावं ओळखतात. यांच्या परंपरेसाठी, यांच्या गोंधळ वादनासाठी, करपल्लवीसाठी तामिळनाडू विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट बहाल केली सर. 1 वर्ष बरोबर तुमचंच भाग्य आहे, तुमच्या जिल्ह्याचं भूषण आहे. जोरदार टाळ्या डॉक्टर अमित शिंदे. गातोय गाव द्या वाजव